गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर आज आहे संडे आणि आता निवांत चाललेलं आहे माझं. सकाळ सकाळी उठल्या उठल्या म्हटलं चला मस्त असं गरम पाणी घेऊया. गरम पाणी घ्यायला बसले आणि त्यानंतर ना म्हटले की आज ना स्वयंपाक अजिबात करायचं नाही, तर आपल्याला जायचंय बाहेर. आणि बाहेर कुठे, तर या सीझन मधली की नाही पहिली पुरणपोळी आज आपण खाणार होतो, म्हणजे आमरस पुरणपोळी. तर ते खाण्यासाठी बाहेर जाणार होतो. कुठे जाणार आहेत, कसं होणार आहे, सगळं तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये सांगते. त्यानंतर अंघोळ वगैरे केली, फ्रेश झाली, मस्त अशी सकाळ सकाळी देवपूजा करून घेतली आणि खूप छान अशी फुलं मिळाली होती आज माझ्या देवाला. म्हटलं चला मस्त फ्रेश असं अंघोळ केल्यानंतर म्हटलं चला, मग ते म्हटलं काहीतरी नाश्ता करून टाक, म्हणजे आपल्याला थोडंसं निघायला उशीर होईल, कारण रातचा होता क्लास आणि तो क्लासवरून आल्यानंतरच आम्हाला जावं लागणार होतं. म्हटलं ठीक आहे, मग काय आपलं नेहमीच. म्हटलं थोडं थोडं लाईटच कर, कारण आपल्याला आज पुरणपोळीचं जेवण करायचं, म्हणून जरा पोटात जास्त जागा राहिली पाहिजे. म्हटलं ठीक आहे, मग काय थोडं थोडं पोहेच केलं आम्ही. आणि इकडे आता मग म्हटलं पटकन असं पोहे करून घेऊया आणि त्यानंतर मग राजाला की मग निघणार होतो. पण त्याआधी पोहे नाश्त्यासाठी केलं. मग बाकीची कामं जरी होती ना, म्हटलं ती आवरून घेऊया आणि थोडंसं एक्स्ट्राचं काम पण आज काढलेलंच होतं मी. म्हटलं चला माझ मस्त असं घर चांगलं क्लीन करून घेऊया. त्यानंतर जे काही मला किचन ओटा वगैरे पण क्लीन करायचा होता, ते एक्स्ट्राचं काम मी थोडंसं काढलेलं होतं. आणि आता इकडे पोहेची तयारी झालेली, पोहे करून घेतलं, फोडणी वगैरे दिली आणि मी की नाही आज पोहेमध्ये बटाटे घातले होते. बटाटा घालून बघा खूप छान पोहे होतात. मस्त असे खाताना मध्येच असं बटाटा येतो ना, तर खूप छान लागतात. मी कधी कधी करते बटाटा घालून. मग इकडे आता पोहे वगैरे करून घेतलं, नाश्ता दिला सगळ्यांना करायला आणि त्यानंतर ना मला गॅसची शेगडी चांगली घासून घ्यायची होती. तर ते बर्नर जे असतात ना, त्यावर असं थोडंसं तेलकट वगैरे असं होऊन जातं आणि थोडाफार चहा वगैरे काही असं ओतू केला असेल, तर मग त्याच्याने ते काळवंडलेलं होतं. म्हटलं चला ते क्लीन करून घेऊया. आणि हे जे बटणं आहेत ना शेगडीचे, तर ते पण थोडेसे काळवंडले होते. त्याच्यावर अशी बारीक डिझाईन आहे, त्यामुळे ना त्यामध्ये पण घाण साचते. म्हटलं चला हे जे आहे ना पॅन क्लीन करण्यासाठी आणलं होतं मी, पण ते मला आता ना शेगडी क्लीन करायला पण उपयोगी पडत आहे आणि खूप छान पडत आहे ते उपयोगी. म्हटलं चला ते सगळं आवरून घेतलं आणि त्यानंतर म्हटलं मग तयारी करूया. पण काय रातचा क्लास म्हणजे सुटणारच एकला होता, त्यामुळे ना मग उशीर होणारच होता आम्हाला. पण म्हटलं चला ते आधी सगळं आवरून घेऊया, तयारी करूया आणि मग निघूया. म्हटलं मग आता हॉल पण क्लीन करायला घेतला. पण त्याआधी की नाही आता गाणे लावले मी टीव्हीला आणि माझं हे खूप जास्त फेवरेट गाणं आहे, मला खूप आवडतं. कुठलं आहे तुम्ही मला नक्की कमेंट्समध्ये सांगा, तुम्ही पण ऐकलं असेल तर. तर इकडे आता म्हटलं चला टिपॉय वगैरे सगळं क्लीन करून घ्या. त्यानंतर सोफा वगैरे व्यवस्थित आवरून ठेवला, म्हणजे आल्यानंतर काहीच काम नको, कारण पुरणाचं जेवण केलेलं असणार आहे पुरणपोळीचं, तर मग आल्यानंतर आराम पाहिजे म्हटलं, म्हणून मग आल्यानंतर काहीच काम मी ठेवलेलं नव्हतं. सगळं आवरून मग जायचं होतं मला. इकडे सगळं हे क्लीन करून घेतलं आणि त्यानंतर की नाही कपडे वगैरे पण मशीनला लावून दिले आणि मग आवरायला घेतलं. तरी पण मला सगळ्यांची बोलणी बसली की तुझ्यामुळे उशीर झाला, कारण मला ना घालायची होती, म्हणजे नेसायची होती साडी, पण मला ना मॅचिंग साडीवरचं ब्लाउजच मिळत नव्हतं माझं, कुठल्या कुठेतरी ठेवलं गेलं होतं. म्हटलं चला मग बोलणी खाल्ली मी सगळ्यांची आणि मग निघाले पटकन, म्हणजे जे काही मिळालं तेच घातलं पटकन. आणि पटकन होणारं म्हणजे काय, मग टॉप आणि जीन्स घातले आणि मग निघालो. इकडे आता रस्त्याची एवढी कामं चालू आहेत ना, त्यामुळे थोडंसं लवकरच निघालो होतो, कारण पोचायला अजून उशीर होईल म्हटलं. मग एकदाच पोहोचलो तिकडे. आणि ना खूप वर्षापूर्वी पण मी आली होती, म्हणजे 3-4 वर्षापूर्वी. त्यावेळेस एवढं काहीही नव्हतं, पण इकडे इतकं सुंदर आणि मस्त वातावरण होतं आणि खूप छान असं त्यांनी हे केलेलं आहे, ऑर्गनाइज केलंय सगळं. आणि संस्कृती नावच त्यांनी ठेवलंय हॉटेलचं बरं का. त्यामुळे ना इकडे सगळी आपली जी पारंपरिक संस्कृती ना ती जपली जाते. आता हा पाटीलवाडा म्हणून एक त्यांनी वेगळं तयार केले, त्या ठिकाणी पुरणपोळी वगैरे मिळते. त्यानंतर चौरंग आणि पाट असं काही आपली बैठक व्यवस्था केलेली आहे. तिकडे लहान मुलांसाठी झोपाळे, त्यानंतर बंगळी, नंतर कॉट आणि बाकं वगैरे असं बरंच काही काही टाकून ठेवलंय. आणि बघा इकडे की नाही बऱ्याचशा गोष्टी जुन्या त्यांनी लावून ठेवलेल्या आहेत, भांडी तांबे पितळीची. या चुलीवर पुरणपोळ्या केल्या जातात. आता पुरणपोळ्या झालेल्या होत्या त्यांच्या, नाही तर आम्ही जेव्हा आलो ना सुरुवातीलाच, तर त्यावेळेस मी तुम्हाला दाखवलं नाही, कारण खूप जास्त गर्दी होती. आणि इकडे ना ज्या पुरणपोळ्या करतच होत्या, म्हणजे जेव्हा आम्ही आलो तेव्हा. आणि 50 लोक वेटिंगला होते अक्षरशः. तर इकडे आईचा संसार संस्कृती असं लिहिलेलं आहे आणि मे बी त्यांच्या आई असतील त्या, त्यांचं नाव आहे भागूबाई. तर त्यांचं नाव दिलंय. त्यानंतर इकडे ना सगळ्या आजी आणि 2-3 बायका पण अशा पुरणपोळ्या करत होत्या म्हणजे त्यावेळेस. आणि खूप जास्त गर्दी होती, म्हणून तेव्हा इकडे काही मला येता आलं नाही. आम्ही पण वेटिंगलाच होतो. म्हटलं चला दाखवूया तुम्हाला. आता तिकडे सगळी भांडी लावलेली आहेत आणि आता आजींची जायची, घरी जायची गडबड चाललेली होती इकडे. आणि इकडे अशा काही जुन्या वस्तू ठेवलेल्या आहेत, जातं. त्यानंतर हे पाट आहे ना, याच्यावर आपण शेवाळ्या करतो बरं का, म्हणजे आमच्या आईकडे पण होतं ते, त्यामुळे मला बघितलंय मी. आणि यावर की नाही पाट्यावरच्या शेवाळ्या करतात असं बसून आणि वाळवतात, नंतर मग त्या दुधासोबत वगैरे खाल्ल्या जातात. मी बघितलंय ते. हात शेवाळ्या वेगळ्या आणि ह्या पाटावरच्या वेगळ्या. इकडच्या बाजूला इकडे बघा कॉट ठेवलाय तुळशी वृंदावने, म्हणजे पूर्ण असा फील येतो. बैलगाडी लावली आहे, असं आपण एखाद्या गावातच आलोय असं वाटतं आपल्याला आणि खूप छान वाटतं.
त्यानंतर तिथनं येऊसच वाटत नाही परत. इकडे हे मोठे मोठे डेग आणि हे बंब ठेवलेत, हे पण पूर्वीच्या काळी वापरले जायचे आणि यांच्याकडे तर अजूनही वापरात आहेत. आणि इतके स्वच्छ घासलेले अगदी पितांबरीने, खूप छान वाटलं. भरपूर अशा गोष्टी आहेत त्या ठिकाणी बघण्यासारख्या. आणि म्हटलं अरे वा, खूप छान. आणि तुम्हाला सांगते, अनलिमिटेड पुरणपोळीची थाळी होती बरं का त्या ठिकाणी. म्हणजे 400 मध्ये आपण अनलिमिटेड खाऊ शकतो आणि भरपूर मेनू होते, ते पण तुम्हाला पुढे दाखवतेच मी. इकडच्या बाजूला ना, पूर्वी ज्या वेळेस आली होती ना, तिकडे असे पुतळे वगैरे होते. त्यातले काही काही पुतळे आहेत आता या ठिकाणी. म्हणजे असे देखावे त्यांनी तयार केलेले होते. पूर्वीचे लोक सुतारकाम वगैरे करायचे, त्यांचा पुतळा आहे. आता विठ्ठल रुक्मिणीचा पुतळा तेवढा राहिला आणि एक सुतार म्हणून एक सुताराचा जो पुतळा होता तो आहे त्या ठिकाणी. आणि इकडे बघा, ही मोठीच अशी संदूक म्हणूया आपण याला, संदूकच म्हणतात मला वाटतं. तर ते बघितले आणि खूप छान वाटलं. म्हटलं चला पुढच्या बाजूला बघूया काय आहे. तर इकडे की नाही, त्यांच्या गायी वगैरे अशी गुरं होती म्हणजे, आणि विहीर वगैरे होती. तर त्या ठिकाणी सुद्धा बघायला जात होती मी. काय म्हटलं, तिकडे बदकं पण मला दिसली मोठी मोठी, आणि खूप जास्त मोठी होती. ते व्हिडिओ छोटे दिसत असतील तुम्हाला, खूप जास्त मोठी होती ती. आणि इकडच्या बाजूला आल्यानंतर मग इकडे गायी वगैरे बाकीच्या त्यांनी बाहेर म्हणजे सोडलेल्या होत्या वाटतं, त्यामुळे 2-3च होते इकडे, बैल आणि गायी. तर पाटलांची शेती म्हणून असं त्यांनी तिकडे नाव दिलेलं होतं. त्या ठिकाणी बांधून ठेवलं होतं आणि जरा वेगळ्या प्रकारच्या पण गायी होत्या बरं का इकडे. पण मी काही मध्ये जाण्याचं धाडस केलं नाही बाबा, म्हटलं नको. त्यानंतर आता व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते, आपल्याला इकडे अचानकपणे की नाही एक मोठ्या युट्यूबर पण भेटलेल्या आहेत. आता कोण आहे, कुठल्या आहे, ते आपण तुम्हाला पुढे सांगतेच मी, पण त्याआधी आपण जेवणाचा मस्त आनंद घेऊया. अशी काही बैठक व्यवस्था होती. ज्यांना पायाचा प्रॉब्लेम असेल, खाली बसता येत नसेल, त्यांच्यासाठी अशा चेअर होत्या आणि त्यावर चौरंग टिपॉयवर असं काही त्यांनी व्यवस्था केलेली होती. खूप छान वाटत होतं आणि अनलिमिटेड असल्यामुळे की नाही, अगदी एका थाळीचंच आपलं पोट भरतं. खूप जास्त छान असं, म्हणजे जेवण करणारे असतील ना, त्यांच्यासाठी खूप छान आहे. तर मेनू बघू शकताय, सगळ्याच गोष्टी आहेत यामध्ये. आणि त्यानंतर थालीपीठ विशेष म्हणजे या थाळीत मिळालं ना, तर मला खूप आवडतं थालीपीठ, त्यामुळे ना खूप छान असं जेवण झालं. आणि आमरस, त्यानंतर आमटी, साधा भात, मसाले भात, भरपूर अशा गोष्टी होत्या. पोळी होती, पुरणपोळी होती. आणि पुरणपोळीवर वरण तुपाची धार सुद्धा आपल्याला मिळत होती. आहा, खूप मज्जा आली. पहिलीच या सीझन मधली ही पुरणपोळी. चला मस्त असं पोटभर खाऊन घेतलं त्या ठिकाणी. आणि त्यानंतर मग बाहेरच्या परिसरात आम्ही बसलो, जरा वेळ तिकडे घालूया म्हटलं, गप्पा गोष्टी केल्या. आणि अचानकपणे ना, माझं लक्ष की नाही इरा अँड मोम यांच्याकडे गेलं आणि मी लागलीच त्यांना 1 मिनिटाच्या आत ओळखलं, की म्हटलं अरे, ह्या तर श्रद्धाताई आहेत आणि त्यांचंही सासर धुळेच आहे आणि माझंही. खूप साऱ्या गप्पा गोष्टी केल्या, खूप साध्या आणि मनमोकळ्या आहेत त्या. खूप छान वाटलं त्यांना भेटून आणि अशी आपली एका मोठ्या युट्यूबर सोबत भेट झाली. छान असे फोटोज वगैरे क्लिक केले, त्यांनीही शूट केलं. आणि त्यांचाही व्हिडिओ चालूच होता, कारण त्यांची जी बेबी आहे ना, तर ती आता 4 मंथची होणार होती आणि त्याचंही शूट त्यांचं चाललेलंच होतं. चला, खूप छान अशी भेट झाली, मस्त वाटलं बोलून. आणि त्यानंतर मग निघालो आम्ही. पण आम्हाला काही निघूसं वाटत नव्हतं. इकडे एक तोफ ठेवली होती आणि आमच्या घरची एक तोफ इकडे आराम करत होती. म्हटलं चला, इकडे गणपती बाप्पांची मूर्ती खूप सुंदर आणि मनमोहक होती. बघून ना असं वाटत होतं की घरीच घेऊन जावं बाप्पांना. त्यानंतर इकडच्या बाजूला आलो, तर इकडे की नाही कासाच्या थाळीवर फूट मसाज चाललेली होती. मग काय, आहोंनी पण केली. मसाज चेअर पण होत्या, पण आम्ही काही मसाज वगैरे करून घेतलं नाही. त्यानंतर इकडे ते फिश वगैरे असतात बघा, ते पण पायाला आपण करू शकतो त्या ठिकाणी. ते पण होतं, ते त्याला काय म्हणतात मला माहित नाही एवढं. इकडे आता हे सगळ्या गोष्टी होत्या विकण्यासाठी, पण मुलांनी काही घेतलं नाही, त्यांना फारसा इंटरेस्ट नाहीये. म्हटलं चला, आता निघालो होतो घरी. आणि तुम्ही इथपर्यंत आलेत ना, जाता चॅनलला सबस्क्राईब करून जा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत बाय.